मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण आता पाहूयात एप्रिल महिन्याचं 12 राशींचं राशी भविष्य. हा एप्रिल महिना 12 राशींना कसा जाईल याची सविस्तर माहिती घेऊयात. पहिली रास आहे मेष रास. अनावश्यक खर्चाचे प्रसंग येतील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. कौटुंबिक कार्याचे नियोजन होईल. डोळ्याची काळजी घ्यावी. अविवाहितांचे विवाह जुळून येतील. प्रवासात अडचणी येतील. कोणालाही फसवू नका आणि कोणाशीही खोटं बोलू नका. 7:30चा काळ अतिशय त्रासदायक असतो. यानंतर आहे वृषभ रास. व्यवसायामध्ये प्राप्ती समाधानकर राहील. नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या समस्येतून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रोस्टेटचे आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. सरकारी कामात प्रयत्नांनी यश मिळेल. कलाकारांना चांगल्या संधी येतील. यानंतर तिसरी रास आहे मिथुन रास. व्यावसायिक स्थिती चांगली राहील. नोकरी वरिष्ठांची उत्तम साथ राहील. अनपेक्षित घटनांमधून मनस्तापाचे प्रसंग येतील. तब्येतीबाबतीत गाफील राहू नये. नव्या ओळखीतून लाभ मिळेल. भावंडांच्या बाबतीत मोठ्या अडचणी येतील. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. विवाहसंबंधी कामात अडथळेसुद्धा निर्माण होऊ शकतात. यानंतर आहे कर्क रास. संततीच्या बाबतीत कायदेशीर प्रकरणातून त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. नोकरदारांनी कायद्याच्या चौकटीत राहावे. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. मानसिक चिंता थोडी होऊ शकते. सरकारी कामात यश मिळेल. मनाविरुद्ध प्रवासाचे योग येतील. वडीलधाऱ्यांविषयी थोडीशी चिंता निर्माण होऊ शकते. यानंतर आहे सिंह रास. तब्येतीच्या तक्रारी उद्भवतील. वाहने चालवताना योग्य काळजी घ्यावी. व्यावसायिक आवक चढ उतारांची राहील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या बाबतीत चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना गोंधळाची परिस्थिती उद्भवू शकते. सासूरवाडीमध्ये अनपेक्षित समस्या उद्भवतील. आर्थिक बाबतीवरती संयम आणि नियंत्रण ठेवावा लागेल. यानंतर आहे कन्या रास. व्यवसायामध्ये प्राप्ती समाधानकारक राहील. नोकरीमध्ये मानसिक तणाव जाणवतील. जोडीदाराची मानसिक स्थिती नीट राहणार नाही. संततीला प्रवासात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना परिश्रम करावे लागतील. ओटीपोटाचे विकार त्रास देतील. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. लोकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. यानंतर आहे 7वी रास तुळ रास. जोडीदाराला कायदेशीर प्रकरणातून त्रास होऊ शकतो. संततीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये सहकाऱ्यांमुळे त्रास होऊ शकतो. हाडांचे आणि उष्णतेच्या आजारापासून काळजी घ्यावी. सरकारी कामात सफलता मिळेल. मित्रांना सहकार्याचे प्रसंग येतील. यानंतर आहे 8वी रास वृश्चिक रास. व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण जरा थोडे कमी राहील. नोकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीमुळे मनस्तापाचे प्रसंग उद्भवतील. विद्यार्थ्यांना कष्टाने यश मिळेल. अविचारी निर्णयातून नुकसानीचे प्रसंग येतील. आईवडिलांची काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे. यानंतर आहे 9वी रास धनुरास. उद्योग व्यवसायामध्ये बरीचशी प्रगती होईल. नोकरीमध्ये बदल करावे लागतील. संततीच्या बाबतीमध्ये काही चिंता असेल तर निघून जाईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक वादाच्या प्रसंगातून तुम्ही बाहेर याल. सरकारी कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकर वर्गामुळे फसवणुकीचे योग येतात व प्रलोभनापासून थोडंसं लांब राहा. यानंतर आहे मकर रास. व्यावसायिक आवक चांगली राहील. नोकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. भावंडाबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात संमिश्रता राहील. कलाकारांना चांगल्या संधी येतील. वडिलांना अपघात भय राहू शकते. यानंतर आहे कुंभ रास. संततीच्या नोकरीच्या बाबतीत समस्या येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. जोडीदाराला शारीरिक कष्ट होऊ शकतात. व्यवसायामध्ये प्राप्ती समाधानकारक राहील. पोटाच्या आजारापासून त्रास होऊ शकतो.
सरकारी कामासाठी अनुकूलता राहील, प्रवासात अडचणी निर्माण होतील. यानंतर आहे 12वी आणि शेवटची रास मीन रास. उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये सतत मनस्तापाचे प्रसंग येऊ शकतात. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. संततीच्या बाबतीत चांगल्या संधी, विद्यार्थ्यांना कष्टाने सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. अंगीकृत कार्यात अडचणी येतील. तर मित्रांनो, हे होतं 12 राशींचं एप्रिल महिन्याचं संपूर्ण राशी भविष्य. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. आपलेही काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु आणि शुभ आशीर्वाद.